आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणतं नवीन राजकीय समीकरण उदयास येणार किंवा कोणती राजकीय समीकरणं जुळून येणार याची कमालीची चर्चा असताना शरद पवारांच्या एका विधानामुळे किंबहुना त्यांनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जो संदेश दिलेला आहे त्या संदेशामुळे काका पुतण्या म्हणजे शरद पवार आणि अजित पवार या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसणार का, एकत्रित निवडणुका लढवणार का या चर्चांनी जोर धरलेला आहे। कारण भाजप वगळता कोणत्याही पक्षासोबत युती करण्यास शरद पवारांची राष्ट्रवादी तयार असल्याची माहिती आहे। स्थानिक परिस्थिती पहा आणि युतीबाबतचा निर्णय घ्या अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या गेल्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या महिला विभागाच्या 2 बैठका सध्या सुरू आहेत। बैठकीच्या पहिल्या दिवशी वरिष्ठांकडून आघाडीबाबतच्या सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि मनसे यापैकी कुणाही सोबत वेळ पडल्यास राष्ट्रवादी तडजोड करणार का किंवा युती आघाडी करणार का हे पाहावं लागेल। आणि या सगळ्या संदर्भात आम्ही रोहित पवारांना विचारलं। ते आज एबीपी माझाच्या स्टुडिओमध्ये आलेले होते। याबद्दल त्यांनी स्पष्ट भाष्य केलेलं आहे की पक्ष फोडला त्यामुळे भाजपवरती आमची नाराजी आहे असं त्यांनी सांगतानाच अजित पवारांबद्दल काय भाष्य केलं ते सुद्धा पाहूया। एक आमच्या पक्षाला सोडल्यामुळे, पवार साहेबांना सोडल्यामुळे आम्ही अजितदादांवर नाराज आहोत। पण नाराजीपेक्षा खरा राग हा आमचा भाजप बरोबर आहे। म्हणजे एक होऊ शकतं की भाजपने आमच्या पक्षाला, आमच्या परिवाराला तिथं तोडलेलं आहे। त्यामुळे राग आणि नाराजगी जर आपण बघितली तर कदाचित नाराजगी ही लोकल लेवलला जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेला नाही तर आपण जिल्हा लेवलला जर बघितलं तर नाराजगी दूर केली जाऊ शकते, राग हा दूर केला जाऊ शकत नाही। म्हणजे